मस्त असा सुटसुटीत कुकरमध्ये व्हेज पुलाव रेडी आहे. व्हेज पुलाव ही एक साधी सोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी रेसिपी आहे. व्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनवला जातो. तर इथे मी फ्रोझन मटर, फरसबी, फ्लावर, वांगी, टॅमॅटो, कांदा या सर्व भाज्या वापरल्या आहेत. आता मी या कापलेल्या भाज्यांमध्ये अर्धा चमचा मीठ टाकून बाजूला ठेवून घेते. असं केल्याने भाज्यातले कीड, माती निघून जाण्यास मदत होते. इथे मी एका कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते. तेल चांगले गरम झाले की यात लांब कापलेला कांदा टाकून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजून घेतला की तो आपण एका साईडला काढून घ्यायचा. आता या गरम तेलात आपण 2 तेजपत्ता, 1 दालचिनी, अर्धा चमचा जिरा, लवंग आणि काळी मिरी टाकून घेणार आहे. आता मी यात लांब कापलेला मोठा कांदा टाकून घेतला आहे. आता कांदा शिजत आला आहे. आता मी यात आला लसणाची 1 चमचा पेस्ट टाकून घेते. हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. आता मी यात बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो थोडा गळला आहे. आता यात आपण पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, घरगुती लाल मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा टाकून सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण यात 1 चमचा भरून पुलाव मसाला टाकून घेऊयात. आता यात आपण साफ केलेल्या सर्व भाज्या टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आहेत. आता मी इथे फेटलेलं 3 चमचे दही टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. आता यात आपण स्वच्छ केलेले 2 वाटी तांदूळ टाकून घेऊयात. दोन वाटी तांदळामध्ये मी 4 वाटी पाणी टाकून घेणार आहे. आता आपण यात तळलेला कांदा, अर्धा लिंबू आणि कोथिंबीर टाकून कुकर लावून 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी आपला पुलाव सुटसुटीत होण्यासाठी पाव चमचा तूप टाकून घेते. सिटी येऊन 15 मिनिटं झाले आहे. आता मी कुकर खोलून पाहते. वाव, किती छान सुटसुटीत भात बनला आहे बघा. असा हा हेल्दी, इझी, सिंपल पुलाव रेडी आहे. नक्की घरी करून पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.